बट ते म्हणतात इट्स नेव्हर टू लेट टू स्टार्ट, बट यू हॅव टू स्टार्ट. फक्त आई होती, आई म्हणायची तुला काय करायचं ते कर. यू हॅव टू फाईट विथ युअर सेल्फ, विथ द सोसायटी, अँड मग तुम्हाला मग तिथे जाऊन परफॉर्म करावं लागतं. आणि स्पोर्ट्समॅनचं लाईफ तेच आहे. आणि माझं जे गेम स्टाईल आहे, मी छत्रपती शिवाजी महाराज जे आहे त्यांच्या गोरिला वॉरफेअर गनिमी गावात मी ते वॉरफेअर वापरतो स्पोर्ट्समध्ये, बॉक्सिंगमध्ये. मारायचं आणि रनिंग करायचं, थांबायचं नाही समोर. मग कसं असतं ते जे फ्रेंडशिप आहे तुमचं, काही पण जे फ्रेंडशिप बॉन्ड आहे ते रिंगच्या खाली. इट्स नेव्हर टू लेट टू स्टार्ट, बिलीव्ह इन युअर सेल्फ. फक्त एक अवॉर्ड नाही, एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे अँड अ प्राऊड पर्सन हू प्लेस फॉर महाराष्ट्र अँड फॉर इट्स कंट्री. मित्रांनो नमस्कार. बॉक्सिंगच्या जगात डोकावून पाहणाऱ्या आजच्या या पॉडकास्टच्या सेगमेंटमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण अशा एका खेळाडूला भेटणार आहोत ज्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तर खेळलेलंच आहे, पण सिल्वर आणि गोल्ड मेडल सुद्धा मिळवलेलं आहे. नुकताच शिव छत्रपती पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आले. आणि महत्त्वाचं म्हणजे इंजिनिअरिंग असून सुद्धा बॉक्सिंग ते करतायत. तर आपण आज त्यांना भेटूयात, ते म्हणजेच रेनॉल्ड जोसेफ. नमस्कार सर. आमच्या ऑफ द फील्ड या पॉडकास्ट सेगमेंटमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सर, तुम्ही इंजिनियर आहात हे तर आम्हाला माहिती आहे, पण अचानक असं काय घडलंय की तुम्हाला बॉक्सिंग खेळूशी वाटलं किंवा बॉक्सिंगकडे तुम्ही का वळालात? मॅम, मी प्रॉपर 11-12 सायन्सचा मुलगा. त्याच्यानंतर CET दिलं, इंजिनिअरिंग केलं. थर्ड इयरला माझं ॲक्सिडेंट झालं, बाईक ॲक्सिडेंट. त्याच्यामध्ये बाईक ॲक्सिडेंट झालं की ओव्हर स्पीडिंगमध्ये होतो आणि ॲक्सिडेंट झालं. त्याच्यानंतर बाईक स्किड झालं फास्ट स्पीडमध्ये, 80-90च्या स्पीडमध्ये. त्यानंतर स्किडाचं झालं की जे बॅक आहे, लोअर बॅक, माकड आड म्हणतात त्याला, ते पुन्हा रप्चर झालं. आणि त्याच्यानंतर मला काय आठवत नाही मी कुठं उठलो, डायरेक्ट मी हॉस्पिटल बेडमध्ये उठलं ते माहिती आहे मला. माझं ऑपरेशन झालं, बॅकमध्ये रॉड टाकलं त्यांनी आणि राईट साईड पूर्ण पॅरलाइज होतं माझं, सेम पॅरलाइज. त्याच्यानंतर पूर्ण 6 महिने रिकव्हरीमध्ये गेलं. 6 महिने परत कसं चालायचं, मग कसं सेन्सेशन कसं असतात पायात, कसं वॉकिंग करायचं ते बालासारखं. आणि त्याच्यानंतर ते नेगेटिव्ह फेज झालं होतं लाईफमध्ये माझं, की डिप्रेशन आलं होतं, नेगेटिव्ह थॉट्स. चांगलं इंजिनिअरिंग जात होतं माझं, YD झालो मी त्या वर्षी, कारण एक्झाम दिलं नाही, हॉस्पिटलमध्ये टाईम गेला माझा 6 महिने. पूर्ण नेगेटिव्हिटी आलं होतं. त्याच्यानंतर मी असंच माझ्या एक मित्रांनी सांगितलं की आणि मेन सोसायटल थॉट्स असतात ना, असं नेगेटिव्ह थॉट्समुळे ते सोसायटल थॉट्स पण आलं. त्याच्यानंतर एक मित्रांनी सांगितलं की हे सर्व ह्याच्यातून बाहेर असं काहीतरी स्पोर्ट्स कर किंवा एक्सरसाइज चालू कर परत, की तुला हे नेगेटिव्हिटीपासून तू थॉट्सवरून बाहेर येणार. आणि आमच्या घरच्या इथंच एक बॉक्सिंग क्लब आहे, क्रांतीवीर लवजी वस्ताद चालू प्रतिष्ठान म्हणून, KLVSP. तिथं मी जॉईन केलं. म्हणजे बघितलं कसं पोरं काय करतात काय. आणि मग त्याच्यानंतर ते बेल्ट असतात ना, बॅक बेल्ट घेऊन आणि सपोर्ट घेऊन मी तिथं जाऊन बसायचो आणि बघायचो त्यांना असं रनिंग करतात, हे करतात. त्याच्यानंतर मी मग ॲट द लेट एज ऑफ 21-22 आय स्टार्टेड बॉक्सिंग. 15-16 मध्ये कॉलेजच्या 3rd-4th इयरमध्ये, तेव्हा मी जॉईन केलं. आणि इतकं मला इंटरेस्टेड वाटलं बॉक्सिंग, आणि इतकं काय म्हणतात त्याला, प्रेम वाढलं बॉक्सिंगला, की मग मी डिसिजन घेतलं की आपण बॉक्सिंग स्टार्ट करू. तुम्ही जसं सांगितलं की नैराश्य आलं तुम्हाला, तर मला असं म्हणायचं आहे की बॉक्सिंगच का, म्हणजे बाकी सगळे पण खेळ आहेत किंवा वेगवेगळे लोक सिंगिंग क्लासेस लावतात, म्युझिक क्लासेस लावतात. कारण ते म्हणतात की तुम्ही बॉक्सिंग पंचेस केलं, बॉक्सिंग ते ॲग्रेशन असतात, ते डोपामाइन देतं डायरेक्ट, ऑक्सिटोसिन. तर ते ॲग्रेसिव्हनेस असतं. आणि मी लहान पासून आहे ना ॲग्रेसिव्ह नेचर आहे माझं. म्हणजे राग येणे, शॉर्ट टेम्पर्डनेस म्हणतात ना, तसं माझं नेचर होतं. आणि ते म्हणतात की ज्यांना अँगर इश्यू असतात किंवा शॉर्ट टेम्पर्ड असतात किंवा त्यांना असं एन्झायटी अटॅक्स किंवा नेगेटिव्ह थॉट्स येतात, त्यातून बाहेर येण्यासाठी बॉक्सिंग हेल्प्स.
बॉक्सिंग हेल्प्स आणि ते पूर्ण ॲग्रेशन बॅगवर जाता तुम्ही बॉक्सिंग क्लबमध्ये बॅगवर कंटिन्यूस पंचेस केला ना जे काही ॲग्रेशन आहे ते पूर्ण तिथं निघून जातो. म्हणून मी ते बॉक्सिंग स्पोर्ट चूज केलं आणि एक कॉलिंग आलं मला, असं वाटतं मला की एक डेस्टिनी होता की तू बॉक्सिंगमध्ये जाणार आणि तसं कनेक्टिंग द डॉट्स असं झालं. ॲग्रेसिव्ह जोसेफ हा बालपणापासूनच ॲग्रेसिव्ह होता का आत्ता? नाही काय सांग बाल पासून ना मी तर ॲग्रेसिव्ह होतो आणि कसं आहे डायरेक्शन होतं त्या ॲग्रेशनला. ते मग मस्तीखोर, भांडायचो पोरांसोबत, टीचर मस्ती करायचो, नेहमी सस्पेंड करायचं टीचर मला स्कूलपासून. आणि त्यामुळं एक ते जे एनर्जी आहे त्याला डायरेक्शन भेटलं नव्हतं. मग त्या ॲट लेट एज ऑफ 21-22 लोक सोडतात तेव्हा स्पोर्ट्स सोडतात तेव्हा मला डायरेक्शन भेटलं. बट ते म्हणतात इट्स नेव्हर टू लेट टू स्टार्ट बट यू हॅव टू स्टार्ट. तसं तुम्ही खूप ॲग्रेसिव्ह होता बालपणी, खूप भांडणं वगैरे करायचं. मग एखादा किस्सा तर आठवतच असेल की जो घरच्यांपर्यंत आला? हां, ते आमच्या घरच्या इथंच होता. एक ग्रुप असतात आमचं, आम्ही हे क्रिकेट खेळायचो आणि फुटबॉल, आणि माझाच फुटबॉल होता. मी खेळत होतो पूर्ण गेम आणि तो असाच नाही भांडण काढायचं. मी गप्प बसलो होतो. आमचा गोल होता पण त्याने गोल दिला नाही. मग असंच भांडण ते असं इतकं भांडण झालं. मी जाऊन मग त्या ते ट्यूबलाईट असं माहिती आहे ना, ते फोडलं होतं त्याच्यावर. अरे बापरे. ते घरी आलं तर केस. त्याच्यानंतर मी थोडं स्टेप डाऊन झालो होतो. आत्ताही तो ॲग्रेसिव्हनेस तसंच नाही, आता नाही. कारण जे ॲग्रेसिव्हनेस असतो ना ते आहे, पण त्याला एक डायरेक्शन भेटले. बॉक्सिंग मी पूर्ण जे ॲग्रेशन असतो तिथं काढतो रिंग मध्ये. कारण तिथं ऑफिशियली तुम्ही मारू शकता. हो, ते असं मला नाही चांगलं वाटतं. ते चांगलं वाटतं मला. असं नाही मारू शकत आता. तुम्ही इंजिनियर आहात आणि तुम्ही बॉक्सिंग चॉईस केलं, मग घरच्यांचा सपोर्ट कसा होता त्यावेळेस? फर्स्ट ऑफ ऑल नो. ते म्हणतात ना 3 Idiots मूवीमध्ये, अब्बू नाही मानेंगे. अब्बू तो माने नाही. आतापर्यंत पप्पांना माहित नाही माझा गेम कसा आहे, मी काय खेळतो. त्यांना नोज होता, ते सपोर्ट नव्हते. फक्त आई होती. आई म्हणायची तुला काय करायचं ते कर आणि तू कर बिंदास. तसं होतं. इंडियामध्ये स्पोर्ट्सला लोक बघतात नाही जास्त, सपोर्ट नाही. तुम्ही कन्व्हेन्शनल करिअर सारखं असं इंजिनिअरिंग झालं किंवा तुमचं तुम्ही करू शकता, पण स्पोर्ट्सला सपोर्ट भेटत नाही. यू हॅव टू फाईट विथ युअर सेल्फ, विथ युअर सोसायटी, अँड मग तुम्हाला मग तिथे जाऊन परफॉर्म करावं लागतं. आणि स्पोर्ट्समॅनचं लाईफ तेच आहे, अगेन्स्ट ऑल ऑड्स. अजूनही तुमच्या वडिलांचं बिहेवियर कसं? आता अवॉर्ड भेटतंय तर हे आता तर चेंजेस आली येतं, कारण रेकग्निशन भेटतंय मला. जॉबचा इश्यू नाही आहे, कारण नॅशनल मेडलिस्ट प्लेअर कोणतं पण असो, कोणतं पण स्पोर्ट, डायरेक्ट त्यांना क्लास 3 क्लास 2 जॉब भेटतो. गव्हर्नमेंट सरकारी जॉब कोणतं पण. मला स्वतःला TC जॉब भेटला होता. मग आता थेट नियुक्ती होणार आहे. छत्रपती अवॉर्ड भेटला तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने डायरेक्ट थेट नियुक्ती करतात स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये. क्लास 2 क्लास 3 जे पण पोस्ट आहे क्लास 1 त्याच्यावर डिपेंड असतो. तर ते पण एक इश्यू सॉल्व्ह झाला. कारण त्यांचं काय सेफ्टी, ते म्हणतात की स्पोर्ट्स अगोदरचं कसं त्यांना फायनान्शियल सिक्युरिटी नसतं, हे नसतं, म्हणून ते घाबरतात, म्हणून ते मुलांना टाकत नाही स्पोर्ट्समध्ये. पण आता जेव्हापासून गव्हर्नमेंट चेंजेस झाले, खेलो इंडिया आले, तर आता पैसे भेटतं स्पोर्ट्समॅनला, डाएट भेटतं चांगलं, मनी इश्यू ते सॉल्व्ह झालं, जॉबचं इश्यू ते सॉल्व्ह झालं, सपोर्ट आहे गव्हर्नमेंटचा. तुम्ही डिप्रेशनमधनं वरती येण्यासाठी बॉक्सिंग चॉईस केली. मग असं कधी ठरवलं की नाही बाबा आता बॉक्सिंगच करायची? हां, ते माझं जे फर्स्ट इयर मी जसं कॉलेजचं प्लेसमेंट झालं होतं. मी 1 वर्ष खराडी, आमच्या इथं खराडी आहे, तिथं IT पार्क आहे, तिथं मी 1 वर्ष जॉब केलं. आणि त्याच्यानंतर मी प्रॅक्टिस पण करायचो. पण प्रॅक्टिस मिनिमम तुम्ही त्या लेवलवर जायचं असेल तर दिवसात 2 किंवा 3 प्रॅक्टिस करावं लागतं. मॉर्निंग सेशन, आफ्टरनून सेशन, इव्हनिंग सेशन. पण तिथं फक्त एकच सेशन होत होता आणि दिवसभर जॉब. तर मी ठरवलं की यार एक टाईम प्रॅक्टिस मी होणार नाही आपलं. तर तेव्हा मी निर्णय घेतला बॉक्सिंग किंवा जॉब, लाईफमध्ये एकच करावं लागेल मला. तर मी तेव्हा डिसाईड केलं बॉक्सिंगच करू फुल टाईम. आणि मग जॉब, पार्ट टाईम जॉब सोडलं मी, जॉब होता माझा, आणि फुल ऑन 16-17 मध्ये स्विच केलं. इंजिनिअरिंगचा बॉक्सिंगमध्ये कसा तुम्हाला एखादा फायदा तरी झालाच असेल? इंजिनिअरिंग ते म्हणतात ना तुम्ही कोणतं पण हे बघा, ॲक्टर्स बघा, ते सर्व आता लेटेस्टमध्ये किंवा MPSC मध्ये ते हे असतात पोरं
किंवा पोरी ते पूर्ण इंजिनियर आहे. कारण ते म्हणतात इंजिनियर कॅन बी इंजिनियर कॅन बिकम एनी वन बट नॉट एन इंजिनियर. येस. तो उनका एक एनालिटिकल थिंकिंग होता है. दे गेट दैट एनालिटिकल थिंकिंग. सो इन बॉक्सिंग इट हेल्प्स अ लॉट. एनालिटिकल थिंकिंग. तुम्ही पहिलं मेडल कधी जिंकलं होतं बॉक्सिंग मधलं? मी पहिला स्मॉल लेवलवर जिंकलो होतो, डिस्ट्रिक्ट लेवलवर. ॲक्च्युली काय होतं, माझे सिनियर होता एक, तो नॅशनल मेडलिस्ट प्लेअर होता माझा क्लब, माझा वेटचा. कारण बॉक्सिंगमध्ये वेट कॅटेगरी असतो सेम रेसलिंगसारखं. तर मी 1-2 वर्ष प्रॅक्टिस केलं आणि त्या सरांनी सांगितलं आता तू याच्यासोबत लढणार आहे नॅशनल मेडलिस्टसोबत. म्हणलं आतून मी बाहेरून तर हो म्हणलो, तर आतून फुल घाबरलो होतो मी, काय करणार काय नाही. मग मी म्हटलं बघू काय होईल. आणि मी नॅशनल प्लेअर होता तो, नॅशनल स्टेट चॅम्पियन नॅशनल प्लेअर. त्याला 1 साईड मारलं होतं मी. म्हणजे 19-20 वाईट असतो ना तेव्हा नाही, 1 साईड म्हणजे ॲग्रेशनमध्ये, ताकदमध्ये. आणि माझं जे गेम स्टाईल आहे, मी छत्रपती शिवाजी महाराज जे आहे त्यांच्या गोरिला वॉरफेअर गनिमी गावा, मी ते वॉरफेअर वापरतो स्पोर्ट्समध्ये, बॉक्सिंगमध्ये. मारायचं आणि रनिंग करायचं, थांबायचं नाही समोर, हिटिंग घ्यायचं नाही. कारण हिटिंग घेतलं ना ते डॅमेज होतं बॉडी. तर मारायचो आणि रनिंग करायचो. ते माझा गेम स्टाईल होता. ते माझे विजय गुजर सर आहे, त्यांनी शिकवलं होतं आणि ते मला खूप हेल्प झालं ते गेम स्टाईल. तुम्ही बॉक्सिंग खेळताना आपण बघतो की कुणाकडून तरी प्रेरणा घेतो आपण, त्यांना लक्षात ठेवून आपण ते हे करतो. तर तुमचे प्रेरणास्थान कोण होते? माझे जे सर्वांचं बॉक्सिंगमध्ये ते गोट म्हणतात त्याला, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम, ते कॅशियस क्ले, मोहम्मद अली. तिथून प्रेरणा घेतलेलं आहे आम्ही. आणि जे आमचे सिनियर्स आहे क्लबचे, त्यांचं पण गेम स्टाईल मी माझ्या गेममध्ये इन्क्लूड केलं. कोणत्या वजनी गटात खेळता तुम्ही? मी ओपन वेट कॅटेगरी 92+ kg, जे ओपन वेट कॅटेगरी असतं, 92+ वेट कॅटेगरी kg. बॉक्सिंगची स्टार्टिंग केली तुम्ही, इथपर्यंत आलात, तर या सगळ्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या असतील. कसं फेस केलं सगळं? इंजिनिअरिंग लाईफ सारखं. एक्झाम आहे, एक दिवस रात्री आपण अभ्यास केला आणि पेपर क्लिअर करायचं, तसं सेम देखा जाएगा. लेट्स फेस इट. बॉक्सिंगमध्ये आता सगळ्याच इथे टीचर तर लागतोच. तर तुमचे फर्स्ट टीचर कोण होते? तुम्ही त्यांच्याकडनं कोणते गुण घेतले? माझे ॲक्च्युली जे मेन कोच आहे त्यांनी मला विश्वास दाखवलं आणि ते कॉन्फिडन्स दिला की हा तू करू शकतो. ते माझे विजय गुजर सर म्हणून, ते IBOS 2-स्टार इंटरनॅशनल कोच आहे. त्यांनी बघितलं होतं मला इंजरी आहे ते सर्व. ते म्हटले तू फक्त लढ, मैदान सोडू नको, लागू दे टाईम, तू थांब, सोडू नको, लॉस येणार. स्टार्टिंग 2-3 वर्ष पूर्ण लॉस होतं माझा. जायचो फर्स्ट टुर्नामेंट, तिथं हारायचो मी फर्स्ट मॅच. सरांनी बघितलं 2 वर्षाचं झालं, ते म्हटलं 3रं वर्ष पण बघ होईल. आणि मेहनत चेंज केलं, मेहनतीमध्ये गेम स्टाईल चेंज केलं. मग 3rd इयरला अजून मेहनत केलं आणि मग यश आलं. आणि सेकंड त्याच्यानंतर नॅशनल लेवलवर गेलं. त्याच्यानंतर गिरीश पवार सर आहे रेल्वेचे, त्यांनी मला खूप हेल्प केलं स्पायरिंग पार्टनरमध्ये किंवा ट्रेनिंगमध्ये. आणि मग त्याच्यानंतर मी आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट जे घोरपडीमध्ये आहे, इंडियाज बेस्ट, वन ऑफ द बेस्ट स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, ते आर्मी बॉक्सर्स असतात ना, सर्व्हिसेस ते ट्रेन करतात. मी तिथं होतो अंडर कोच सुभेदार राणा साहेब. सर, मागच्या वर्षी ऑलिम्पिकला अल्जेरियामधली एक ट्रान्सजेंडर खेळली होती. तर त्याबाबत तुम्हाला काय वाटतं की ती महिला गटात खेळली होती मेन म्हणजे, तर त्यावेळेस खूप कॉन्ट्रोवर्सी झाली. तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? मॅम, मेल बॉडी आणि फिमेल बॉडी आर मेड डिफरंट. त्यांचं फिजिकल ॲबिलिटीज आणि जे स्ट्रेंथ असतं, स्टॅमिना फरक असतं. तुम्ही ट्रान्सजेंडर म्हणून तुम्ही वुमन्स याच्यामध्ये आला, वुमन्सचा स्ट्रेंथ आणि स्टॅमिना इतकं नसतं जितकं मेलचं असतं. मग तुम्ही ते मिसमॅच होतं आहे ना. ट्रान्सजेंडर म्हणून तुम्ही वुमन्स टीममध्ये जात आहे, खेळताय कॅटेगरीमध्ये, तुम्ही ऑलरेडी ट्रान्सजेंडरमध्ये तुमचं स्ट्रेंथ चांगलं असतं, स्टॅमिना चांगलं आहे, तुम्ही इझिली बीट करू शकता ना. हे अन्याय आहे. तुम्ही ते स्पेशल क्रायटेरियामध्ये केला, पण ते हे करू नका, मिक्सअप करू नका, जर ते बोलणं. तुमचा आवडता बॉक्सर कोण आहे? माझा लेटेस्ट का लेटेस्टमध्ये स्टायलिश अँथनी जोशुआ होता. आणि युसेक म्हणून एक उक्रेनचा बॉक्सर आहे, तो वर्ल्ड चॅम्पियन आहे आता.
ते माझं फेवरेट आणि का? ऑलिम्पिक चॅम्पियन का कारण त्याचा ॲटिट्यूड तो कुणाला घाबरत नाही फुल ऑन फेस ऑन काय पण असेल ते फेसवर बोलतो आणि त्याचा गेम स्टाईल युनिक आहे युनिक मीन्स तो इतका बॉडी बिडी काही नाही त्याच्यात जास्त फिट आहे फिट पाहिजे कारण स्पोर्ट्स डिमांड फिटनेस बट त्याचा गेम स्टाईल इतकं आहे ना ते त्याच्यापेक्षा डबल ताकदवर लोकांना त्याने मारलं हायटेड कारण ते स्किल आहे त्याच्याकडे ते स्किल सेटसाठी मी त्याला मानतो आणि तो माझा फेवरेट बॉक्सर आहे. तुमचं दिवसभराचं रुटीन कसं असतं म्हणजे सकाळपासून ते प्रॅक्टिस आणि मॅम जेव्हा प्रॅक्टिस प्रॉपर स्टार्ट होता तर ऑफिस चालू आहे म्हणजे प्रॅक्टिस स्टार्ट होतं तेव्हा आमचा दिवस चालू होतं 5:30-6 वाजता जाऊन ग्राउंडवर 6 ते 7 7:30 8 वाजे 2-2.5 तास मिनिमम प्रॅक्टिस मॉर्निंग शेड्यूल असतो मग दुपारी स्ट्रेचिंग किंवा रिहॅब वर्कआउट्स काही इंजरी असलं किंवा काही स्ट्रेंथ ट्रेनिंग असतं आणि इव्हनिंगला परत 6 ते 5 ते 8 पर्यंत म्हणजे 3 तास परत ट्रेनिंग असतं दिवसात मिनिमम 2 किंवा 3 ट्रेनिंग असतं एव्हरीडे आणि त्याच्यामध्ये प्रॉपर स्लीप दुपारचं आणि रात्रचा 8 तास पाहिजे नाहीतर रिकव्हरी होत नाही मग ते पुढचा तुमचा जे दिवस असतो त्याच्यामध्ये ते आउटकम येत नाही बॉडीचं. आणि डाएट प्लॅनिंग कसं? डाएट प्लॅन तर प्रॉपर जे ॲथलीट्स होतात हाय प्रोटीन डाएट असतं तुम्ही नॉनव्हेज खाता किंवा व्हेज खाता त्याच्यावर डिपेंड आहे नॉनव्हेज खात असतो तर चिकन बेस्ट आणि राईस दाल आपलं नॉर्मल जे थाली असतं ना इंडियन थाली ते असतं पण त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट जास्त. आता हे बॉक्सिंगमध्ये असं पण असतं ना की आता विशिष्ट कॅटेगरीमध्ये तुम्ही खेळत असता तो वेट कॅटेगरीमध्ये तर तुम्हाला तेवढंच खावं लागतं कारण ते तुमचं वेट त्याच्यामध्ये बसलं पाहिजे. राईट ते जे माझ्यापेक्षा कमी वेट कॅटेगरी त्यांना वेट मेंटेन करावं लागतं आणि ते पण मी ओपन गटामध्ये तर मी किती पण खाऊ त्या हिशोबाने पण फिटनेस पाहिजे कारण माझं लिमिटेशन नसतं कारण 92+ kg 92च्या वरती किती पण वेट असो चालतं कारण मी ओपनमध्ये येतो पण जास्त पण खाल्लं तर मुवमेंटला प्रॉब्लेम होतो रिंगमध्ये तर एक लिमिट डाएट असतं इतकं कॅलरीज पाहिजे किंवा एक शेड्यूल असतं प्रॉपर. आत्तापर्यंत तुम्ही कोणकोणत्या मॅचेस खेळल्यात आणि कोणकोणते मेडल्स मिळवलेत? मी डिस्ट्रिक्ट स्टेट मग नॅशनल इंटरनॅशनलचं झालं एक आणि वेस्ट झोन जे वेस्ट इंडियाचे मेडल आहे आणि त्याच्यामध्ये टोटल 7 ते 8 नॅशनल झाले माझे त्याच्यामध्ये 4 मेडल आहे मला आणि स्टेटला कंटिन्यूस एका पाठी एक 4 टाइम्स कंटिन्यूस इन अ रो चॅम्पियन आहे गोल्ड मेडलिस्ट. असा कधी प्रसंग आलाय की तुमच्याच फ्रेंडसोबत फाईट करावी लागली तुम्हाला? हो झालं आहे असं एकदा माझा एक फ्रेंड आहे तो 6 फूट 5 माझ्यापेक्षा 2 इंच हायटेड आणि सेम वेट कॅटेगरी आणि तो मग आम्ही एकच क्लबचे आणि चांगलं फ्रेंड आहे तो पण आणि मग कोण खेळणार मग मी पुण्यातून खेळला तो बारामतीकडून खेळला सातारा बारामती त्याच डिस्ट्रिक्टकडून आणि मग असं झालं की मग तो आला स्टेटला आला तर फर्स्ट मॅच त्यासोबतच मी जाऊन त्याला म्हटलं हल्लू मार तो मला म्हणला हल्लू मार मग कसं असतं ते जे फ्रेंडशिप आहे तुमचं काय पण जे फ्रेंडशिप बॉन्ड आहे ते रिंगच्या खाली जेव्हा तुम्ही रिंगमध्ये जाता तिथं तुमचा तो एनिमी आहे किंवा कॉम्पिटिशन आहे तुम्ही तिथं फ्रेंडशिप किंवा ते आणू शकत नाही फिलिंग्स आणू शकत नाही ते जे पण आहे फ्रेंडशिप ते रिंगच्या खाली तिथं माझं स्किल मी होतं ते दाखवलं आणि ते झालं विन झालं. असं एखादा गेम आहे का की आत्तापर्यंत तुम्ही खेळलेले आहेत त्याच्यामध्ये की तुम्हाला वाटलं की नाही आपण इथे जिंकू शकत होतो पण कुठेतरी मिस झालं एका पॉईंटवरनं किंवा टाईमवर? माझा जे ट्रायल्स होता जे पॅरिस ऑलिम्पिक्स गेम झालं तिथं ट्रायल्स होता तिथं मी इंडिया कॅम्पमध्ये होतो आणि आमचं रँकिंग असतं जसं दुसऱ्या स्पोर्ट्सला रँकिंग असतं तर आम्हाला पण रँकिंग असतं क्रायटेरिया 1 2 3 सीडिंग याला सीडिंग म्हणतात तर जिंकलो मी फर्स्ट राऊंड झालो सेकंड राऊंड झालो सेमीफायनलला गेलो सेमीफायनल जिंकलं तर डायरेक्ट तुम्ही इंडिया टीममध्ये होतो कारण मग सेमीफायनलला लॉस झालो आणि जास्त लॉस नव्हता ते 19-20चा लॉस होता पण तिथं मी अजून असं वाटतं की अजून थोडं मेहनत घेतलं असतं किंवा अजून पुश केलं असतं तर आता लाईफ डिफरंट असतं नो इश्यू मेहनत करणार परत हॅव टू बाउन्स बॅक. आत्तापर्यंतची अशी कोणती मॅच आहे की जी तुम्ही विसरूच शकत नाही? माझे फर्स्ट जे गोल्ड
मेडल मॅच होता स्टेटला. कारण त्याच्या अगोदर 2 वर्ष मी कंटिन्यूस फेलियर होतो. 2-3 वर्ष कंटिन्यूस फेलियर. पहिलं मॅच जायचं, जिंकलं. सेकंड मॅच लॉस. मग सेकंड इयर गेलो, पहिलं मॅच लॉस, डायरेक्ट बाहेर स्टेट चॅम्पियनशिपला. मग थर्ड इयरला मी म्हटलं काय करू सर, तर म्हटले फक्त तू टिकून राहा आणि स्वतःवर विश्वास ठेव. मग जे चॅम्पियन होता तो इंटरनॅशनल प्लेअर होता तो पण, आणि कंटिन्यू चॅम्पियन होता तो मला भेटला फायनलला. आणि म्हटलं आता सोडायचं नाही, हे अपॉर्च्युनिटी आहे, अभी नाही तो कभी नाही. आणि मग त्याला पूर्ण एक गेम स्टाईल म्हणून एक काय फर्स्ट राऊंड कसा खेळायचं, 3 राऊंड असतात. फर्स्ट राऊंडमध्ये काय स्ट्रॅटेजी पाहिजे, सेकंड राऊंडला काय स्ट्रॅटेजी पाहिजे, त्याने अटॅक केलं तर आपला डिफेन्स गेम कसा पाहिजे, मी अटॅक केलं तर माझ्या अटॅकिंगमध्ये काय काय पंचेस पाहिजे, कसं गेम स्टाईल पाहिजे, आणि मग थर्ड राऊंड कसं, आणि त्याच्यावर मी ते मॅच जिंकलो. तर बॉक्सिंगसाठी फिजिकली प्रॅक्टिस तर खूपच इम्पॉर्टंट आहे, पण मेंटली किती फिट राहावं लागतं? मॅम ते म्हणतात की स्पोर्ट्स हे फिजिकल गेम असतात, म्हणजे पण फिजिकल स्ट्रेंथचा गेम नाही आहे. बॉक्सिंग पण मला असं वाटतं चेस आहे, थोडा पॉवर आहे त्याचा, चेस गेम. त्याच्यामध्ये मेंटल पॉवर इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुम्ही मेंटली स्ट्रॉंग नसाल, तुम्ही किती पण जिम केलं किंवा किती पण तुम्ही पुशअप सपाटे किंवा रनिंग केलं, रोड रनिंग 10 किलोमीटर रनिंग केलं, पण तुमचं मेंटॅलिटी त्या टायमाला तुमचा साथ देत नाही आहे, तुम्ही ते मॅच हारणारच 100%. कारण त्या टायमाला तुमचं मेंटल टफनेस पण ऑब्झर्व करतात, टेस्ट होतात मॅचेसच्या टायमाला. तुम्ही काय करता मग मेंटली फिट राहण्यासाठी? मी पॉझिटिव्ह अफर्मेशन जे असतात ते ऐकतो आणि हेडफोन टाकून पूर्ण एक झोनमध्ये जातो मी मॅचच्या अगोदर, की जास्त बोलत नाही, म्हणजे नॉर्मल राहतो, पण एक झोन असतो, एक झोनमध्ये गेलं ना मग ते आपण मॅचेससाठी चांगलं ते झोन असतो असं. आणि त्या झोनमध्ये फक्त पॉझिटिव्ह सॉंग्स, स्पोर्ट्स सॉन्ग असतात, भाग मिल्खा भागसारखं स्पोर्ट्स, किंवा शाहरुख खानचं आय एम द बेस्ट, ते सर्व सॉंग्स ऐकायचं आणि मग खेळायचं. मेंटली फिट राहण्यासाठी हे तर गरजेचंच आहे, पण अशी कोणते कौशल्य आहेत की जे बॉक्सिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे? मॅम मेडिटेशन तुम्ही बॉक्सिंग किंवा इनसाइड द रिंग और आउटसाइड द रिंग, मेडिटेशन हेल्प्स. किंवा योगा, लोकांना काय माहिती, योगा म्हणजे एक्सरसाइज. योगा एक्सरसाइज नसतं, तेच बॉडी माइंड सोल कनेक्शन आहे योगा. तुम्ही जितकं तुम्ही योगामध्ये केलं किंवा मेडिटेशन केलं, तुमचं कनेक्शन असतं, माइंड बॉडी सोल कनेक्शन. बॉक्सिंग सोडून तुम्ही कोणते छंद जोपासतात? बॉक्सिंग सोडून तर आता बुक रिडिंग असतं, बुक रिडिंग केलं आहे मी. आणि आमचं काय म्हणतात, जे मला इम्प्रूव्ह करणार माझे जे प्रोडक्टिव्हिटी, आणि मला सेल्फ हेल्प सेक्शन जे असतात, ग्रुप बुक्स स्टॉलमध्ये जातो आपण, जेव्हा सेक्शन्स असतात, कोणाला पोएट्री आवडतं, कोणाला फिक्शन आवडतं, नॉन फिक्शन आवडतं, मला सेल्फ हेल्प सेक्शन आवडतं, मी तिथं जाऊन बसतो रिडिंग करत, किंवा माझ्या लायब्ररीमध्ये जाऊन बुक ओपन करून वापरतो. आता रिसेंट कोणतं पुस्तक वाचलं? रिसेंटली माझं 5 AM क्लब होता, ते रॉबिन शर्मा एक ऑथर आहे, कॅनेडियन ऑथर, त्यांचा 5 AM क्लब एक बुक आहे, ते मी रीड केलं. त्याचं कसं तुम्ही मॉर्निंगला वेर यू विन द डे ते म्हणतात, तुम्ही मॉर्निंगमध्ये ते तुम्ही 5 वाजता उठलं आणि तुमचं डे शेड्यूल तुम्ही जसं प्लॅन केलं, तुम्ही ते मग ते डे तुम्ही जिंकता, त्याचं ते बुकमध्ये ते दिलं आहे. आणि मग हॅबिट्समध्ये काय करायचं, कसं लवकर उठायचं, ते सर्व. कारण आजकाल काय झालं ना, मोबाईल घेऊन तर पूर्ण नाईट लाईफ झालं, लोक 2, 3, 4 वाजता झोपतात, तर ते अवॉइड करायचं. आणि त्यासाठी मी ते बुक रीड करतो. कारण स्क्रीन टाईम पण असतो, स्क्रीन टाईम मुलं काय असतं, झोप होत नाही, झोप झाली नाही रिकव्हरी होत नाही, रिकव्हरी झाली नाही पुढचा दिवस वेस्ट जातो तुमचं, कारण ते आउटपुट भेटत नाही वर्कआउटमध्ये. असं कोणतं बुक आहे की ते तुम्हाला बॉक्सिंगमध्ये तुम्हाला स्वतःला स्किल इम्प्रूव्ह करायला, अपलिफ्ट करायला खूप महत्त्वाचं ठरलं? एक बॅडेस्ट मॅन ऑन प्लॅनेट, माईक टायसन, त्यांचं एक बुक आहे स्वतःचा. आणि एक कांट हर्ट मी, ते एक इंटरनॅशनल रनर आहे, त्याचं बुक आहे, ते मी रीड केलं, थोडं बायोग्राफी. आणि मॅक टायसनचं बुक, ते स्वतःचा बायोग्राफी लिहिलं आहे त्याने. ते बुक मला बॉक्सर कसं थिंकिंग करतात लाईफमध्ये, इनसाइड द रिंग आणि आउटसाइड द रिंग, रिअल लाईफमध्ये, ते पूर्ण डिटेल्स दिले त्याच्यात.
तुम्हाला बॉक्सिंग मधले जोसेफ आणि घरचे जोसेफ याच्यामध्ये काय फरक जाणवतो? खूप फरक आहे. मी जे बॉक्सिंग रिंग मध्ये आणि बाहेर खूप एक डबल फेस म्हणतात ना, एक स्विच केलं तर एक बॉक्सर ते लोकांना आवडणार नाही. जे बॉक्सिंग रिंगवाला जोसेफ आहे, हे जोसेफ एकदम प्रेमळ बोलणारा तसं आहे, पण जे रिंग मध्ये ते डिफरंट आहे. मी तिथं टॉन्ट करतो बॉक्सरला रिंग मध्ये आणि कंटिन्यू हॅमरिंग, थांबायचं नाही. एक पूर्ण ॲग्रेसिव्ह डिफरंट जोसेफ आणि हे जोसेफ पूर्ण डिफरंट. कधी असं झालं का की बॉक्सिंग मधला जो जोसेफ आहे तो चुकून घरी दाखवला गेला? नाही, कधी झालं नाही. आणि मी ट्राय करत नाही की ते यायला पाहिजे किंवा रोडवर किंवा पब्लिकमध्ये ते जोसेफ मी आणत नाही, कारण ते आलं इथं तर प्रॉब्लेम होईल लोकांना आणि स्वतःला पण. आणि म्हणून ते जोसेफ तिथंच रिंगमध्ये चांगलं आहे, बाहेर चांगलं नाही. कारण ते ॲग्रेसिव्ह जोसेफ आहे, खूप ॲग्रेसिव्ह. ते तर नॉर्मल लाईफमध्ये चालत नाही तसं. तुमच्या आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये तुमचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कोणता होता? कशाबद्दल म्हणजे तुम्हाला असं वाटलं की इथे बाबा नाही तर जिंकलो बाबा आपण? आतापर्यंत तसं आलं नाही. इट्स अ प्रोसेस चालू आहे. कारण जे पण स्पोर्ट्समॅन आहे ते स्टार्ट करता एक इंडिया घेऊन पाठीमागं, आणि ते असतात ऑलिम्पिक्सचा ड्रीम. तर एंड गोल तेच असतो की इंडियासाठी खेळायचं आणि इंडियाचं नाव फ्लॅग होइस्ट करायला. ते माझं ड्रीम आहे, एंड गोल. ते चालू आहे. ते झालं तर मी असं म्हणणार की हा काहीतरी केलं आपण. आत्ता जे नवीन प्लेयर्स आहेत जे बॉक्सिंगकडे येत आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल तुमच्या अनुभवांमध्ये? बघा, मला तर माहीत नव्हतं. ॲट द लेट एज ऑफ 20 to 21 आय स्टार्टेड बॉक्सिंग. तर जे यंग किड्स आहेत त्यांना लवकर टॅलेंट आयडेंटिफिकेशन करावं आणि त्यांना लवकर जे स्पोर्ट्स आहेत त्यांना आवडतं, कोणतं पण स्पोर्ट असो, बॉक्सिंग किंवा कोणतं पण, त्याला ते स्पोर्ट्समध्ये 100% हे करा, काय म्हणतात, इन्फ्लुअन्स करा, पॅशन फॉलो करणं द्या, त्याला फ्रीडम द्या त्यांना. आणि अभ्यास तर होईल. अभ्यास स्टडीज इज व्हेरी इम्पॉर्टंट इंडियामध्ये. अभ्यास साईड बाय साईड होईल, एक्झाम द्यायचं आणि पॅशनला 100% द्यायचं. आणि मी लेट एज 22 मध्ये केलं आणि त्या लेवलवर जाऊ शकतो ना तुम्ही, तर इंडिया ऑलिम्पिक ते लेवल आरामशीर जाऊ शकतो त्या एजमध्ये. मी एजमध्ये ते स्टार्ट केलं. तर इट्स नेवर टू लेट टू स्टार्ट. बिलीव इन योरसेल्फ अँड जो होगा देखा जाएगा. बिंदास कॉन्फिडन्स के साथ जाओ. एवढ्या सगळ्या अडथळ्यांमधून इथपर्यंत आला तुम्ही आणि तुम्हाला नुकतंच शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलंय, तर कसं वाटतंय? मी फर्स्ट ऑफ ऑल खूप आभारी आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, BSYSला आणि माझे कोच आणि महाराष्ट्र बॉक्सिंग इन्स्टिट्यूट. त्यांनी इतकं मला हेल्प केलं बॉक्सिंगमध्ये आणि रिकग्नाइज केलं माझं टॅलेंट आणि ते अवॉर्ड दिलं. एक फक्त एक अवॉर्ड नाही, एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण तुमच्या नावाच्या खाली किंवा अगोदर ते नाव येतो, महाराजांचं नाव येतो आणि त्यांना मी प्रेरणास्रोत म्हणजे माझ्या गेम त्याच्याकडून मी घेतलं आहे. तर एक प्राऊड फिलिंग पण येतो आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे माझ्यावर की एक सोसायटीमध्ये लोक आता बघणार मला ॲज अ प्लेअर की हा एक छत्रपती अवॉर्डी आहे, छत्रपती राजे क्रीडा पुरस्कार असं म्हणून. तर मला एक रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे आणि एक आय फील प्राऊड की मला एक दिलं आहे अवॉर्ड. बॉक्सिंग खेळाने तुम्हाला माणूस म्हणून काय दिलं? जे मला जे नाव दिलं आहे माझं, एक टॅलेंट की माझ्याकडे टॅलेंट होता बॉक्सिंगचा. मला माहीत होतं एक टॅलेंट आहे माझ्याकडे, कारण हिडन टॅलेंट आहे. एक माहीत पडलं मला, पण एक माहीत पडलं की टॅलेंट आहे आपल्याला आणि इट शेप मी इन अ बेटर ह्युमन बिंग. जे मी आज आहे मी असं नव्हतं. मी ॲग्रेसिव्ह होतो बाहेर, ते आता ॲग्रेसिव्हनेस माझं एक डायरेक्शन भेटलं ते रिंगमध्येच आहे आणि एक नाईस ह्युमन बिंग मी आता बाहेर. अँड अ प्राऊड पर्सन हू प्लेस फॉर महाराष्ट्र अँड फॉर इट्स कंट्री. थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिली आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण एजीसी स्पोर्ट्सकडनं तुमच्या आत्तापर्यंतच्या जर्नीला ऑल द बेस्ट आणि नेक्स्ट जे काही तुम्ही अचीव करणार आहात, जे काही तुम्ही खेळणार आहात त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सर. वेलकम.